सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार आता तिसऱ्यांदा बदलण्यात येत आहे. पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्यावर आता समाज कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर लातूर व सोलापूर येथील कामकाजाचा ठपका ठेवून यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खमितकर निलंबित झाल्यानंतर त्यांचा पदभार महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे देण्यात आला होता. यापूर्वी मिरकले यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचाही अतिरिक्त पदभार सांभाळला होता. मिरकले यांच्याकडे महिला व बाल कल्याण विभागाची असलेली मोठी जबाबदारी पाहून त्यांनी समाज कल्याणचा कारभार दुसऱ्याकडे द्यावा अशी मागणी सीईओ आवाळे यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर सीईओ आवाळे यांनी समाज कल्याणचा अतिरिक्त पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडे दिला होता. समाज कल्याणचा पदभार घेतल्यानंतर पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या भरतीची परीक्षा घेण्याची मोठी जबाबदारी आली आहे. त्यामुळे या कामकाजाकडे दुर्लक्ष होऊ लागले. समाज कल्याण विभागाच्या कामाचा व्याप पाहून त्यांनी ही जबाबदारी दुसऱ्याकडे द्यावी अशी मागणी केली. त्यावरून सीईओ आवाळे यांनी समाज कल्याणचा अतिरिक्त पदभार पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. जाधव यांनी जिल्ह्यातील स्वच्छता विभाग व ग्रामीण पुरवठा विभागाअंतर्गत सुरू असलेल्या जलजीवनच्या कामांचा ओरख वेगाने करण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. कामाला वेळ देण्याची क्षमता व अचूकपणे काम करून घ्यायची गुणवत्ता असल्याने सीईओ आवाळे यांनी जाधव यांच्यावर समाज कल्याणची अतिरिक्त जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.